मित्रांनो, स्वागत आहे आपल्या द एमसीक्यू कॉर्नर या युट्यूब चॅनलला. तर मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो एसएससी जीडीचा की आपण बघणार आहे की आपल्याला कसे कसे क्वेश्चन असतील, काय काय क्वेश्चन असतील. तर मित्रांनो, मी आपल्यासाठी आता 16 नोव्हेंबर 2021 चे क्वेश्चन पेपर घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, यात आपल्याला फर्स्ट पार्ट असतो कोणत्याही क्वेश्चनचा. तर या क्वेश्चन मधून आपण काही क्वेश्चन ओव्हरव्ह्यू करणार आहे, म्हणजे किंवा मेन मेन क्वेश्चन जसे की काय क्वेश्चन असतील तसेच क्वेश्चन आपण समोर घेऊन येऊ. क्वेश्चन नंबर जसं की आपल्याला फर्स्ट सेक्शन दिलेलं आहे. मी सांगितलं तुम्हाला की 4 सेक्शन आहे. जनरल अवेअरनेस, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, दुसरं जनरल नॉलेज अँड अवेअरनेस, तिसरं मॅथमॅटिकल, हिंदी, इंग्लिश, असे 4 सेक्शन आहे. 20-20 मार्क आहे आपल्याला प्रत्येकाला. सॉरी, 20-20 क्वेश्चन आहे, 40-40 मार्क आहे. आणि आपला फर्स्ट सेक्शन आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग. तर मित्रांनो, यात आपल्याला क्वेश्चन नंबर 1 दिलेला आहे की एका रांगेत. क्वेश्चन नंबर 1 दिलेला आहे मित्रांनो आपल्याला. क्वेश्चन नंबर 1 2021 ची शिफ्ट 1 होती ही मॉर्निंगची. शिफ्ट 1 मधले आपण काय क्वेश्चन बघणार आहे. शिफ्ट 1 मॉर्निंग. पर डे ला 3 शिफ्ट असतात, मॉर्निंग, आफ्टरनून आणि इव्हिनिंगच्या. तर आपण क्वेश्चन 1 बघणार आहे. 5 मित्र एका रांगेत बसलेले आहेत. त्यांचे नाव आहे PQRST. तर मित्रांनो, हे दक्षिण दिशेला तोंड करून बसलेले आहेत. तर त्यांनी काय सांगितलं मित्रांनो, जसं की त्यांनी सांगितलं आपल्याला की 5 मित्र दक्षिण दिशेला तोंड करून बसलेले आहेत. तर त्यांनी पहिले सांगितलं आपल्याला Q हा मध्यभागी बसलेला आहे. Q हा कुठं बसलेला आहे? मध्यभागी. आणि दुसरं सांगितलंय त्यांनी आपल्याला P पश्चिम टोकाला बसलाय. P हा कुठं? पश्चिम टोकाला. तर आपण तसं ग्राह्य धरू ईस्ट आणि वेस्ट. ईस्ट. तर मित्रांनो, सर्वात पहिला कोण बसलेला आहे? पश्चिम टोकाला कोण? P बसलेला आहे. आणि मिडल मध्ये कोण बसलेला आहे? इथं जागा खाली, इथं जागा, ही इथं बसलेला आहे, मिडलला बसलेला आहे Q, ही जागा खाली आणि ही जागा खाली. वेस्ट, ईस्ट. पश्चिम टोकाला P बसलेला आहे, मिडलला Q बसलेला आहे. तर त्यांनी पुढे आपल्याला 3 नंबरला सांगितलं की 2 व्यक्ती P आणि R मध्ये बसलेले आहेत. त्यांनी काय सांगितलं आपल्याला 3 नंबरला? 2 व्यक्ती P आणि R मध्ये बसलेले आहेत. तर P आणि R कुठे येणार? हे 2. P च्या नंतर किती झाले? 1 आणि 2. 1, 2. नंतर कोण बसलेला आहे? R. P आणि R च्या मध्ये किती व्यक्ती बसलेल्या आहेत? 2 व्यक्ती बसलेल्या आहेत. तर त्यांनी आपल्याला पुढचं सांगितलंय मित्रांनो. जसं की त्यांनी सांगितलं आपल्याला की T आणि RQ हे एका बाजूला बसलेले आहेत. T आणि RQ हे एका बाजूला बसलेले आहेत. 4 नंबरला सांगितलं त्यांनी आपल्याला T आणि RQ हे एका बाजूला बसलेले आहेत. एका बाजूला. RQ हे एका बाजूला आहे. कोण कोण सांगितलं? T आणि R हे Q च्या एका बाजूला. T आणि R हे Q च्या एका बाजूला. म्हणजे T कुठे येईल? इकडं शेवटला, लास्टला. T आणि RQ हे T आणि R हे Q च्या एका बाजूला बसले आहेत. R कुठे? ह्या साईडला. मग T पण इकडेच आहे. तर शेवटला त्यांनी सांगितलं की शेवटला आपल्या क्वेश्चन मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की Q आणि P आणि R मध्ये 2 व्यक्ती बसलेल्या आहेत. जसं की P आणि R मध्ये 2 व्यक्ती बसलेल्या आहेत. आपल्याला कोण भेटला? क्वेश्चन मध्ये त्यांनी काय सांगितलं? आपल्याला कोण शोधायचंय? Q आणि P च्या मध्ये कोण बसलेलं आहे हे शोधायचं आपल्याला. तर मित्रांनो, आपल्याला R भेटला, T भेटला. आपला राहिला कोण? PQRST. तर S हा P आणि Q च्या मध्ये बसलेला आहे. तर क्वेश्चन होता Q आणि P च्या मध्ये कोण बसलाय? तर आपला ऑप्शन होते मित्रांनो, आपल्याला फर्स्ट नंबरचा ऑप्शन होता आपल्याला
क्यू होता, दुसरा होता टी, तिसरा होता एस आणि चौथा होता आर. तर मित्रांनो आपला ऑप्शन 3 यस. पी क्यू आणि पीच्या मध्ये कोण बसलेला आहे? यस बसलाय. परत एकदा सांगतो मित्रांनो, जसं की त्यांनी सांगितलं होतं आपल्याला क्यू मध्यभागी आहे, पी पश्चिम टोकाला आहे. आपण वेस्ट आणि ईस्ट लिहून घेतलं. क्यू हा मध्ये 5 स्टुडंट पकडले, 1 2 3 4 5. तर पी हा पश्चिम टोकाला पकडला, क्यू हा मध्यभागी पकडला. त्यांनी सांगितलं 2 व्यक्ती पी आणि आर च्या मध्ये आहे. तर पी च्या नंतर 2 सोडून दिले आणि आर लिहिला. तर एक जागा खाली राहिली. शेवटला त्यांनी काय सांगितलं, टी आणि आर हे क्यूच्या एका बाजूला आहे. टी आणि आर हे क्यूच्या एका बाजूला, म्हणजे आर इकडे आला तर टी पण इकडे येईल. तर मित्रांनो यस हा क्यू आणि पीच्या मध्ये आहे. तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. आपला आजचा शेवटचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 2, जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंगचा 2 नंबरचा क्वेश्चन मित्रांनो. दुसरा त्यांनी काय सांगितलं आपल्याला, क्वेश्चन नंबर 2 आपल्याला दिलेला आहे. त्यांनी 2 टर्म दिलेले आहे. जसं की फर्स्ट दिली त्यांनी आपल्याला कंप्लीट करून भुवनेश्वर दिली आहे. भुवनेश्वर नंतर त्यांनी ओडिसा दिला आहे आणि नंतर एक टर्म अपूर्ण दिली आहे. ती अपूर्ण टर्म आहे एजावल. आणि अपूर्ण टर्म दिली आहे. तर मित्रांनो ऑप्शन दिलेला आहे आपल्याला यासाठी मिझोराम, दुसरा ऑप्शन आहे मेघालय, तिसरा ऑप्शन आहे मणिपूर आणि चौथा ऑप्शन आहे त्रिपुरा. तर मित्रांनो ओडिसा, भुवनेश्वर ही ओडिसाची कॅपिटल आहे. तसंच एजावल ही कशाची कॅपिटल आहे? तर मित्रांनो एजावल ही मिझोरामची कॅपिटल आहे. तर मित्रांनो परत एकदा सांगतो, क्वेश्चन नंबर 2 होता आपल्याला 16 नोव्हेंबर 2021 ला जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंगचा. भुवनेश्वर ही कशाची कॅपिटल आहे? ओडिसाची. तसंच एजावल ही मिझोरामची कॅपिटल आहे. तर याचं उत्तर झालं ऑप्शन ए, ऑप्शन नंबर 1 मिझोराम. तसंच मित्रांनो सर्व कॅपिटल एक वेळेस चेक करून घ्या, म्हणजे की बा कोणती कॅपिटल कशी येऊ शकते सांगता येत नाही. तर मित्रांनो असेच नवनवीन क्वेश्चन मी पुढच्या लेक्चरला घेऊन येईल. जसं की आज रिझनिंगचे 2च क्वेश्चन घेतले, तसे वेगवेगळे क्वेश्चन मी फास्ट थोडे घेऊन येईल. तर मित्रांनो आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका मित्रांनो. जय शिवराय. 8 मिनिटं 9 सेकंद. जास्त झाला आज.